नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। गणेशोत्सव सुरू आहे, तर चला मग आज आपण अष्टविनायक दर्शन करूया। अष्टविनायक दर्शन कसे करावे? अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि अंतर। पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर, दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर, तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर, चौथा गणपती महाडचा श्री वरदविनायक, पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी, सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक, सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर, आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती। गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्य दैवत आहे। आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात। अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची 8 देवळे होय। ही 8ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत। आजच्या धावपळीच्या आयुष्यात या 8 गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांत आणि शिथिल वाटते। अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या 2 शब्दांना जोडून तयार झालेला आहे। अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते, कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो। ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत। या 8ही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ट असून ती मनाला सुखावह वाटते। अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या 8 प्राचीन पवित्र गणपतीच्या मंदिरांचे दर्शन घेणे होय। या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे, आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्त्या विलक्षण आहेत। या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तींचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकापासून भिन्न आहे। असे म्हटले जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व 8 गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे। या प्रत्येक 8ही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते। या विविध देवळांमध्ये मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरदविनायक अशी गणपतीची वेगवेगळी नावे आहेत। ही मंदिरे मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड अशी वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत। या 8 मंदिरांपैकी 6 ही पुणे जिल्ह्यात असून 2 रायगड जिल्ह्यात असून तुलनेने पुण्याहून जवळ पडतात। पहिला गणपती मयुरेश्वर मोरगाव। मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे। हे गणपतीचे स्वयंभू आद्यस्थान आहे। या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे। त्याचमुळे याचे नाव मयुरेश्वर असं पडलं आहे। गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे। या गणपतीला 3 डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत। डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे। नेहमी भगवान शंकराच्या मंदिराच्या बाहेर असणारा नंदी इथे मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे। हे इथलं वैशिष्ट्य आहे। मंदिराला असलेले 4 दरवाजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगाची प्रतीके मानली जातात। श्री सिद्धिविनायक सिद्धटेक। सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथं आहे। हा अष्टविनायकातील दुसरा गणपती।
या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं. अनेक वर्ष हे युद्ध चाललं, पण विष्णूंना यश मिळत नव्हतं. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितली. त्यानंतर विष्णूंनी मधु व कैटभ राक्षसांना इथं ठार केलं. म्हणूनच इथं विष्णूचं मंदिरही पाहायला मिळतं. सिद्धिविनायकाची मूर्ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वरचं सुंदर मंदिर आहे. गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं. तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथं दर्शन दिलं. पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीने सांगितलं. तोच हा पालीचा बल्लाळेश्वर. श्री वरदविनायक महड रायगड जिल्ह्यातलाच महड गावी अष्टविनायकातील 4था गणपती आहे. हा वरदविनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जातं. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर रिद्धिसिद्धीच्या मूर्ती आहेत. त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते. मंदिराच्या चारही बाजूला 4 हत्ती आहेत. श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे. मुळा मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे. गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत. मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्याचं पारणं फेडतं. सर्व चिंता नष्ट करणारा, विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो. माधवराव व रमाबाई पेशवे यांचे स्मरण येथे आल्यावर होतं. रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे. श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मकाचं मंदिर आहे. डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे. तसंच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलंय. गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे. एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे. मंदिराला जवळपास 300 पायऱ्या आहेत. या डोंगरात 18 बौद्ध गुहा आहेत. त्यापैकी 8व्या गुहेत गिरिजात्मकाचं मंदिर आहे. श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा 7वा गणपती. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असं नाव पडलं, अशी एक आख्यायिका आहे. श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं श्री महागणपतीचं मंदिर आहे. गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचं रूप इथं आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धी देखील आहे. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं. यात गणपतीला 10 सोंडी व 20 हात आहेत. या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व आहे. या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे. तसंच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत. भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असल्यास जरूर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.